नमस्कार. अडीच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या उग्र आंदोलनामुळे व्यवहार ठप्प. शेतकऱ्यांच्या संपामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता. जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न. 4 दहशतवाद्यांना कंठस्नान. लष्करात महिलांना लढाऊ सैनिक म्हणून उतरू द्यायला परवानगी देण्याची प्रक्रिया वेगात सुरू. लष्करप्रमुख बिपिन रावत. शक्तिशाली GSLV मार्क 3 D1 यानाचं आज संध्याकाळी श्रीहरिकोटा इथून होणार प्रक्षेपण. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन. महाड इथल्या सावित्री नदीवर नव्यानं बांधण्यात आलेल्या सावित्री पुलाचं मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन. आणि मुंबईसह अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. आता सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून काही ठिकाणचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्या बंद असून भाजीपाला बाजारही बंद आहे. ग्रामीण भागातले आठवडी बाजार भरलेच नाहीत. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, करमाळा बंद असून अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे. मंगळवेढा तालुक्यातल्या सलगर बुद्रुक इथं शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडन केलं असून सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं. बीड जिल्ह्यातही सर्वत्र बंदचा प्रभाव दिसत असून आष्टी, कडा, वडवणी, केज, माजलगाव, गेवराई या भागात बंदला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी आठवडी बाजारही बंद होते. कडा इथं सलग 5व्या दिवशी दूध ओतून निषेध करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात संपला प्रतिसाद मिळाला असून बाजारपेठा बंद आहेत. शहरात मात्र संपाची तीव्रता कमी आहे. अर्धापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत असून भोकर फाटा इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दहन केलं असून जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मालेगाव मार्गावर डौर इथं रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या 15 शेतकऱ्यांना अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे. अहमदनगर जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला असून कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. शेतकरी जागृती आणि सरकारविरोधात शेतकरी आपल्या भावना व्यक्त करत आहेत. बेलापूर इथं कडकडीत बंद पाळण्यात आला. कोपरगाव इथं आंबेडकर स्मारकाजवळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त करत मुंडन केलं. हिंगोली जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातल्या बाजार समित्या बंद आहेत. भाजीपाला, फळं, दूध रस्त्यावर ओतून आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी रास्ता रोको झाल्यानं वाहतूक काही काळ खंडित झाली होती. काही वेळानं ती पुन्हा सुरू झाली. यवतमाळमध्येही मुंडन करून शासनाचा निषेध करण्यात आला. सांगोल्यातही बाजार समित्या बंद असून ग्रामीण भागातही बंद पाळण्यात येत आहे. अकलूज इथंही बाजारपेठ बंद आहे. लातूर जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी सकाळी दुकानं बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त केला. शहराच्या विविध भागात छावा, शेतकरी संघटना, डावे पक्ष यांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून काही काळ वाहतूक रोखली होती. शेतकरी संघटनेच्या 16 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. आडत बाजारात शेतकऱ्यांनी माल आणला नाही. निलंगा शहरातही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. अहमदपूर शहरात आठवडी बाजार सुरू ठेवण्यात आला. शेतकरी कामगार पक्षानंही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली असून आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेकापचे नेते, कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी आणि महिला वर्गही मोर्चात सहभागी झाला होता. कर्जबाजारीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेकाप आमदार बाळाराम पाटील यांनी केला. आज शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीशी शासन दखल घेत नाही. शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा द्यावा या स्वामीनाथन समितीच्या ज्या शिफारशी आहेत त्या बाबतीत शासन काही पावलं उचलत नाही. शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा दिलासा देणारी पावलं किंवा धोरण या सरकारच्या वतीनं
त्या ठिकाणी ठरवलं जात नाहीये, पावलं उचलली जात नाहीयेत आणि याच्या निषेधार्थ आज शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेलच्या कार्यालयातून तहसीलदार कचेरीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. मुंबई, पुणे आणि परराज्यातून येणारा जो माल आहे, शेती उपयोगी माल आहे, तो कॉम्पिटिटिव्ह पुरवठा आहे तो 10% आलेला आहे आणि आज मला वाटतं ते 5% आहे. जेणेकरून माथाड्यांनी पण पाठिंबा दिलेला आहे, व्यापारी पाठिंबा दिलेला आहे, नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाठिंबा दिल्यामुळं हा बंद 100% यशस्वी होईल असं आम्हाला. कोल्हापूर जिल्ह्यातही भाज्यांची आवक निम्म्याहून घटल्यानं आठवडी बाजारावर थेट परिणाम झाला आहे. ग्रामीण भागात संपाची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. शेतकऱ्यांनी दूध संघांना दूध न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद म्हणून सकाळी आणि संध्याकाळी दूध संकलन बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघानं जाहीर केला आहे. शहरातल्या आजच्या दूध वितरणावर याचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र कोल्हापूरसह पुणे, मुंबई इथल्या दूध वितरणावर उद्या परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. मालेगाव आणि सटाणा इथं संपूर्ण बंद पाळण्यात येत आहे. खडक माळेगाव इथं शेतकऱ्यांवर लाठीमार झाल्याचं समजतं. मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे 450 तर फळभाज्यांचे 300 ट्रक आले असून कांदे बटाट्याची आवकही झाली आहे. सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत असून आंदोलनामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. अनेक गावात मुख्यमंत्री आणि कृषी राज्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारल्यानंतरही सर्वपक्षीय आंदोलकांनी सांगलीत रॅली काढली. नंदुरबार जिल्ह्यात बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे. नवापूर आणि शहादा शहरात बंदला अंशतः प्रतिसाद मिळाला, तर नंदुरबार, तळोदा या शहरात बंदचा परिणाम दिसला नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. ग्रामीण भागातही बंदला प्रतिसाद नाही. रत्नागिरीत बंदचा परिणाम जाणवत नसल्याचं समजतं. सिंधुदुर्गामध्येही संपाला किरकोळ प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं तातडीनं अधिवेशन बोलवावं अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा संप दीर्घकालीन सुरू राहणं योग्य नाही. सरकारनं विरोधी पक्षांचं म्हणणंही ऐकून घेतलं पाहिजे असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ठराविक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्यानं शेतकरी समाधानी नाहीत असं मत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी व्यक्त केलं. सिंधुदुर्गमध्ये पडवे इथं नारायण राणे उभारत असलेल्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नारायण राणे यांनी शेतकऱ्यांच्या संपाला पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगत आंदोलनाला जिथे माझी गरज असेल तिथे सहभागी होण्याची तयारी त्यांनी दर्शवली. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीचा कोणीही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला. सगळे शेतकरी की सरकार आपल्याकडे आपल्या मागणीकडे लक्ष देत नाहीये. उत्पादन खर्चाच्या आधारित दर मिळत नाहीयेत आणि त्यामुळे कर्ज परतफेड करू शकत नाहीत. त्यामुळे आत्महत्या होत आहेत. त्यामुळे कर्जमाफी आणि उत्पादन आधारावर आपल्या पिकांना रक्कम मिळावी हे दोन मागण्या आहेत आणि त्या मागण्याकडे सरकार लक्ष देत नाहीयेत म्हणून शेतकरी हवालदिल झालेत. जम्मू काश्मीरमध्ये बांदीपुरामधील सुंबळ भागातील सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला. सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. जम्मू काश्मीरच्या सीआरपीएफच्या कॅम्पवर आत्मघाती हल्ला करण्यासाठी दहशतवादी आले होते. जवानांना याची चाहूल लागताच पोलिसांसह त्यांनी कारवाईला सुरुवात केली. सकाळी 3:30 वाजता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या कारवाईत जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दहशतवाद्यांकडून अनेकदा दहशतवादी हल्ले करण्यात येतात आणि जवान त्याला चोख प्रत्युत्तरही देतात. आज जवानांना दहशतवाद्यांविरोधात मोठं यश मिळालं आहे. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. लष्करातल्या महिलांना लढाऊ सैनिक म्हणून काम करण्याची संधी देण्याची प्रक्रिया वेगानं सुरू असल्याचं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. सुरुवातीला लष्करी पोलीस जवान या पदावर महिलांची भरती केली जाईल असं त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. सध्या लढाईत फक्त पुरुषच सहभागी होतात, तर लष्करातल्या वैद्यकीय, विधी, शिक्षण, अभियांत्रिकी या क्षेत्रातच महिलांना सहभागी करून घेतलं जातं. लष्करात महिलांची जवान या पदावर भरती करायला आपली अनुकूलता असल्याचंही लष्कर प्रमुख म्हणाले.
जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, नॉर्वे, स्वीडन आणि इस्रायल यासारख्या मोजक्या देशांमध्येच महिलांना लष्करी मोहिमांमध्ये सहभागी करून घेतलं जातं. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावर शक्तिशाली GSLV Mark 3 D1 यानाचं आज संध्याकाळी 5:28 प्रक्षेपण करण्यात येणार आहे. इस्रोचं महत्वाकांक्षी उड्डाण असलेल्या उपग्रहाची उलटगणती काल दुपारी 3:58 सुरू झाली आहे. रॉकेट 4000 टनांच्या उपग्रहांना त्यांच्या कक्षेत स्थापन करणार आहे. या रॉकेटमुळे उपग्रह अवकाशात स्थिर करण्याचा खर्च कमी होणार आहे. आतापर्यंत परदेशी प्रक्षेपकाच्या सहाय्यानं उपग्रह सोडण्यात येत होते. इस्रोनं तयार केलेलं GSLV Mark 3 हे अतिशय सक्षम आणि शक्तिशाली रॉकेट आहे. त्यासोबत GSAT-19 हा दूरसंवाद उपग्रह अंतराळात झेपावणार असून भूस्थिर कक्षेत स्थिरावणार आहे. GSAT-19 या उपग्रहाचं वजन तब्बल 3136 किलो इतकं असून या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भविष्यात भारताला इतर राष्ट्रांच्या प्रक्षेपणावर अवलंबून राहावं लागणार नाही अशी अपेक्षा आहे. NDTVचे संस्थापक प्रणव राय यांना नवी दिल्लीतल्या निवासस्थानासह आणखी 3 ठिकाणी सीबीआयनं आज छापे घातले. ICICI या खासगी बँकेला हेतुतः 48 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईला कारणीभूत ठरल्यावरून सीबीआयनं रॉय यांच्यासह त्यांची पत्नी राधिका आणि RRPR होल्डिंग यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्याचं सीबीआय सूत्रांनी म्हटलं आहे. दिल्ली आणि देहरादून इथल्या 4 ठिकाणी छापे घालण्यात येत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करण्याच्या या प्रयत्नांना आपण बळी पडणार नसल्याचं NDTVनं म्हटलं आहे. आज जागतिक पर्यावरण दिन. या निमित्तानं जागतिक पर्यावरणाच्या समस्यांची दखल घेऊन त्याची चर्चा करण्यात येते. वाढत्या तंत्रज्ञानानं पर्यावरणाचा झपाट्यानं ऱ्हास होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. यंदाचा जागतिक पर्यावरणाचा विषय आहे कनेक्टिंग पीपल टू नेचर, म्हणजेच पर्यावरण निसर्ग यापासून दूर जाणाऱ्या पिढीला पर्यावरण रक्षणाचं महत्त्व समजावून निसर्गाजवळ आणण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षण हा भारतीय संस्कृतीचा वारसा आणि शिकवण आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पर्यावरण रक्षणासाठी फक्त एक दिवस जागरूकता दाखवणं योग्य नाही, वर्षभर पर्यावरण रक्षणाचं कार्य करण्याची गरज केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. पर्यावरण आज भी हमारा है और कल भी हमारे भविष्य के बच्चों का होगा. आज समय आया है जब सभी देशवासियों को मिलकर एक ऐसे आंदोलन को देश में विकसित करना है जिसमें हम नेचर की रक्षा कर सकें, पर्यावरण को रिस्पेक्ट कर सकें, अपने नदियों को माँ की तरह से सम्मान दे सकें और हवा को उसी प्रकार से शुद्ध रख सकें जैसे हमारे अतीत के अंदर होती थी. प्रधानमंत्री जी का सपना है स्वच्छ भारत और हम सबको ये सुनिश्चित करना है कि उनके सपने को साकार करने के लिए हम अपने कूड़े को इस प्रकार से डिस्पोज करें कि जिसमें वैज्ञानिक पद्धति भी हो और उसके अंदर व्यवहारिकता भी हो. आइए हम सब मिलकर संकल्प करें, अपने पूर्वजों की एंशिएंट विजडम का इस्तेमाल करते हुए हम सब भारतवासी कम से कम एक एक बच्चे को शिक्षित करें और ये सुनिश्चित करें कि आने वाले समय के लिए हम अपनी बायोडायवर्सिटी, अपनी नेचर, अपने पेड़ पौधे, अपने वन, अपनी नदियाँ, अपनी लैंड, अपनी हवा और अपने पक्षी और अपने पशु, इन सब की रक्षा करेंगे, इन सबको सम्मान देंगे और सब लोग मिलकर एक भारत में ऐसा आदर्श पर्यावरण का वातावरण बनाएंगे जिस पर हर भारतवासी को गर्व होगा और सारे दुनिया के अंदर लोग हमसे प्रेरणा लेंगे, शिक्षा लेंगे. या दिनाच्या निमित्तानं दिल्ली, गाझियाबाद, फरीदाबाद, गुरुग्राम, नोएडासह देशातील 4000 शहरात कचरा पृथक्करण योजना राबवण्यात येणार आहे. केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू नवी दिल्लीत या योजनेचा शुभारंभ करतील. स्वच्छ भारत शहर विकास योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2019 पर्यंत घराघरात जाऊन ओला सुका कचरा वेगळा करण्याचं उद्दिष्ट आहे. तो कचरा संयंत्रापर्यंत पोहोचवून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. 17,000 टॉयलेट्स पूरा देश भर में स्कूल्स में बन गया. मोदी जी का
उतना महत्व लोगों में। और साथ ही साथ मैं आपको शेयर करना चाहता हूं, 4 करोड़ टॉयलेट अपने शहरी इलाके में बनाया। स्वच्छ भारत हम सबके लिए, ये सबके लिए मिशन के रूप में हम लोग स्वीकार करना चाहिए। ये मिशन है, इसमें कमीशन नहीं है। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज देशात आणि राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत हिंदुजा रुग्णालयातर्फे वृक्षारोपण करण्यात आलं। रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम खन्ना यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केलं। यावेळी काही मुलांनी रस्त्यावरील वाहनांना थांबून त्यांना रोपटं दिलं आणि झाडं लावा, झाडं जगवा असा संदेश दिला। बुलडाण्यात पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मित्र संघटनेच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली होती। 12वीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेल्या श्रुती भळेज हिनं या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। पर्यावरण की रक्षा, दुनिया की सुरक्षा, वृक्ष की जब करोगे रक्षा तभी बनेगा जीवन अच्छा, वृक्ष संवर्धन काळाची गरज आदी संदेश या सायकल रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण मित्रांनी दिला। या रॅलीचा समारोप स्मशानभूमीत वृक्ष लागवडीनं झाला। नागपुरात रमण विज्ञान केंद्र इथं विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यात शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते। औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग या विषयावर व्याख्यानाचं आयोजनही करण्यात आलं होतं। महाड इथल्या सावित्री नदीवर नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। गेल्या वर्षी मुसळधार पावसात सावित्री नदीवरचा ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती। यात एसटी महामंडळाची बस वाहून जाऊन एसटीमधल्या जवळपास 30हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता। नव्यानं पूल बांधायला सुरुवात केल्यापासून अवघ्या 165 दिवसात या पुलाचं काम पूर्ण झालं आहे। यासाठी 35,77,00,000 इतका खर्च आला आहे। या पुलासह रायगड जिल्ह्यातल्या विविध कामांचा शुभारंभही आज करण्यात आला। केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातले विविध मंत्री आणि आमदार यावेळी उपस्थित होते। संत रोहिदास सेवा मंडळातर्फे आज मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथून पंढरपूरसाठी दिंडीनं प्रस्थान केलं। गेल्या 40 वर्षांपासून मुंबईतले वारकरी पायी दिंडीत सहभागी होत आहेत। 17 जूनला आळंदी इथं ही दिंडी पोहोचणार असून तिथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीत सामील होणार आहे। दुधाच्या संदर्भात भिवंडी इथं प्रोसेसिंग प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग यांनी नागपूर इथं दिली। राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ संचालित मदर डेअरी संयंत्राचं उद्घाटन झाल्यानंतर नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। विदर्भ मराठवाड्यातील दूध महासंघ आणि सहकारी संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे आपला प्रयत्न असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। ही खूप चांगली सुरुवात झाली आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं। येत्या 2 वर्षात एनडीडीबीनं 2.5 लक्ष दूध उत्पादनाचं लक्ष्य समोर ठेवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। डिसेंबरपर्यंत 2 लाख लिटर दुधाचं लक्ष्य पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। विदर्भ आणि मराठवाड्यात दुधाचा महापूर आणण्याची सुरुवात केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांच्या प्रयत्नातून झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। ज्या भागात मदर डेअरीचा उपक्रम सुरू आहे त्या भागात दुधाच्या माध्यमातून नव्या अर्थकारणाला सुरुवात झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं। तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जीवसृष्टीची काहिली होते आहे। अशावेळी पोटाला थंडावा आणि डोक्यावर घनदाट सावली असेल तर त्यापेक्षा दुसरा आनंद तो काय। अशा परिस्थितीत अकोला शहराच्या मध्यभागी असलेल्या मुलींच्या शासकीय आयटीआयचे प्रशिक्षणार्थी पक्ष्यांची काळजी घेत आहेत। 2 वर्षांपूर्वींचा हा पडीक परिसर आज पक्ष्यांना आपल्याकडे खुणावत आहे। मोठमोठ्या घनदाट झाडांमध्ये सुंदर नक्षीकाम केलेली पक्षीपात्र आणि घरटी आयटीआय परिसरात लटकलेली दिसतात आणि त्यावर स्वच्छंदपणे अनेक प्रजातीचे पक्षी झुले घेऊन पाण्याचा घोट घेताना दिसतात। जणू काही पक्ष्यांवर प्रेम करण्याचा संदेशच इथून मिळत आहे। श्रमदानातून विकसित केलेल्या जागेवर लावलेली चेरीची झाडं आज 20 फूट उंचीची झाली असून त्याला फळं लागली आहेत। त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव शहर आणि तालुक्याचा वीज पुरवठा 24 तासांहून अधिक काळ खंडित झाल्याचं वृत्त आहे। परवा संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यानं विजेचे खांब पडल्यामुळे वीज वाहक तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला। केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकांसाठी विविध सामाजिक योजना राबवल्या जातात।
त्यापैकीच एक असलेली शबरी आवास योजना सध्या सिंधुदुर्गमधल्या कातकरी समाजासाठी वरदान ठरली आहे. पाहूया त्याबाबतचा वृत्तांत. रानमाळ भटकून उदरनिर्वाह करणारा कातकरी समाज घर, शिक्षण, रोजगार यापासून वंचित राहिल्यानं त्यांचा सामाजिक विकास खुंटला आहे. मात्र सिंधुदुर्गमधल्या कातकरी समाजासाठी शबरी आवास योजना राबवल्यानं त्यांना आता हक्काचं घर मिळत आहे. या योजनेतर्फे आतापर्यंत 15 कुटुंबांना घरकुलांचं वाटप करण्यात आलंय. जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांच्या हस्ते कातकरी कुटुंबांना नुकतंच घरपत्रक आणि चाव्या प्रदान करण्यात आल्या. घर देण्यासाठी भूखंड नव्हता आणि भूखंड नाही म्हणून महसूल यंत्रणेने संपर्क साधला आणि या ठिकाणी सौंदर्य गावामध्ये 26 लोकांना भूखंड मिळून दिलेला आहे. आणि शासनाची शबरी आवास योजना म्हणून योजना मिळाली. 1,20,000 रुपये अनुदान मिळतं आणि ह्या 1,20,000 अनुदानामध्ये यांचे घरांचे प्रस्ताव केले आणि 15 कुटुंबामध्ये 60 लोकांचे आज आपण कॉलनी बांधलेले. एक टाईप एका प्रकारचे पडले. यांना पाण्याच्या सुविधा, यांना इथे लाईट सुद्धा, इतर मनोरंजन स्कीम्स आपण या ठिकाणी देतो आहोत. हक्काचं घर नसल्यामुळे कातकरी मुलं शिक्षणापासून वंचित होती. आता मात्र हक्काच्या घरामुळे मुलांनी शाळेत प्रवेश घेतलाय. राहायला निवारा आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटल्यानं कातकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत. पहिल्यांदा इथे झोपडीत राहा, तिथे झोपडीत राहा, अशी बरेच पुष्कळ वर्ष गेली. आता सगळ्यांच्या सहकार्याने आता चांगलं घर मिळालंय, चांगली जागा मिळाली. आता खुश आहे, एकदम खुश आहे आता इथे राहायला. जागा मिळेल, शेतीवाडी आता काय मिळेल तिथं काय मिळाली तर ते पुढचं आहे. ते मुलं आहेत, शिक्षणासाठी आता मुलं जातील. इथं जवळ शाळा आहे, म्हणजे सगळं वातावरणही व्यवस्थित आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कातकरी बांधवांसाठी शबरी आवास योजना राबवून त्यांचा सामाजिक विकास साधला जाणार आहे. मध्य आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर, ईशान्य, मध्य आणि पूर्व भारतातील राज्यात पारा 40 अंशांच्या वर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीत काल 46 अंश तापमान होतं. उत्तर प्रदेशातील बांदामध्ये सर्वाधिक 48 अंश तापमानाची नोंद झाली. वाढत्या तापमानामुळे नागरिक घरातच थांबणं पसंत करत आहेत. राजस्थानात 2 दिवस लू म्हणजेच गरम वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा, बिहारमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाच्या गारव्यानंतर ओदिशात पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत काल भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 124 धावांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 48 षटकांचा खेळवण्यात आला. भारतानं 48 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 319 धावा केल्या. पाकिस्तान फलंदाजीसाठी उतरल्यावरही पावसाचा पुन्हा व्यत्यय आला. त्यामुळे 41 षटकात 289 धावा करण्याचं लक्ष्य पाकिस्तानसमोर होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 164 धावांवर आटोपला आणि भारतानं 124 धावांनी शानदार विजय मिळवला. उमेश यादवनं 30 धावांच्या बदल्यात 3 गडी बाद केले. पंड्या, जडेजा यांनी प्रत्येकी 2 तर भुवनेश्वर कुमारनं 1 गडी बाद केला. 32 चेंडूत 53 धावा करणाऱ्या युवराज सिंगला सामनावीर घोषित करण्यात आलं. हवामान. मुंबईसह अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. आज सकाळपासून रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये ढगाळ वातावरण असून पाऊस पडत आहे. उस्मानाबाद, तुळजापूरमध्येही पावसानं हजेरी लावली आहे. सोलापूरमध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसात सोलापूरचं बस स्थानक पाण्याखाली गेलं तर अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. येत्या 24 तासात दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या उग्र आंदोलनामुळे व्यवहार ठप्प. शेतकऱ्यांच्या संपामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता. जम्मू काश्मीरमध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न. 4 दहशतवाद्यांना कंठस्नान. लष्करात महिलांना लढाऊ सैनिक म्हणून उतरवायला परवानगी देण्याची प्रक्रिया वेगात सुरू. लष्करप्रमुख बिपिन रावत. शक्तिशाली GSLV मार्क 3 D1 यानाचं आज संध्याकाळी श्रीहरिकोटा इथून होणार प्रक्षेपण. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन. महाड इथल्या सावित्री नदीवर नव्यानं बांधण्यात आलेल्या सावित्री पुलाचं मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन. आणि मुंबईसह अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.